आणि आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे पुणे शहरामधील विविध भागांमध्ये दररोज झिकाचे नवीन रुग्ण आढळून येत असून काल आणखी 3 रुग्णांची यामध्ये भर पडली आहे। यापैकी पाषाण परिसरामधील 2 गर्भवती आणि भुसारी कॉलनी इथल्या 15 वर्षांचा मुलगा आहे। आतापर्यंतच्या झिका रुग्णांची संख्या ही 15 वर पोहोचली आहे। झिकाचा पहिला रुग्ण देखील पुण्यातच आढळला होता आणि त्यामुळे पुणे हे साथीच्या रोगांचं हॉटस्पॉट बनतंय का आणि हॉटस्पॉट बनत असेल तर त्याची कारणं नेमकी काय आहेत? लहान मुलांना झिकाचा धोका आहे का? या सगळ्या संदर्भात पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश दिघेंशी बातचीत केली आहे। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधींनी। आत्ताच्या झिकाच्या केसेस आहेत या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये स्पोरॅडिक केसेस आढळलेल्या आहेत, परंतु रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही आहे, कारण हा संसर्गजन्य आजार नाही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे आपले सर्वेक्षण आणि सर्वेलन्सच्या ॲक्टिव्हिटी अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहेत। ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये टेस्टिंगची फॅसिलिटी नाही आहे तर त्यांना आपण काल सांगितलं आहे की तुमच्याकडे झिकाची लक्षणं असणाऱ्या म्हणजे ताप, सांधेदुखी, अंगावरून लाल चट्टे उमटणे अशा स्वरूपाचं जर पेशंट असेल तर त्यांनी महानगरपालिकेला ते कळवावं। त्यासाठी आपण त्यांना स्पेशल डेडिकेटेड नंबर्स आणि ईमेल ID पण दिलेले आहेत आणि आपल्याकडे ती केस रिपोर्ट झाल्यावर आपण आपल्या यंत्रणेमार्फत ते सॅम्पल NIVला पाठवत आहोत। परंतु मला या निमित्ताने सर्व नागरिकांना हे सांगायचं आहे की हा जो झिकाचा आजार आहे हा सेल्फ लिमिटिंग आजार आहे, म्हणजे भरपूर पाणी पिलं, त्याच्यानंतर ताजं हलकं अन्न खाल्लं, आराम केला आणि दिवसा डासांपासून प्रोटेक्शन केलं तर 3 ते 5 दिवसामध्ये हा आजार पूर्णपणे बरा होतो। याच्यासाठी ॲडमिट राहण्याची गरज पडत नाही। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा